चलो, सर्व विद्यार्थी मित्रांनी लवकरात लवकर या ठिकाणी जॉईन करून घ्या. आज सर्वांना फ्री टू ऑल अशा प्रकारचं हे लेक्चर्स आपण या ठिकाणी करत आहोत, ज्यामध्ये आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी देखील हे लेक्चर्स आपलं लाईव्ह स्वरूपात या ठिकाणी पाहू शकतात आणि बाहेरचे विद्यार्थी देखील आपण या ठिकाणी हे लेक्चर्स या ठिकाणी ऐकू शकतात. लवकरात लवकर जॉईन करून घ्या, जेणेकरून आपल्याला हे लेक्चर्स या ठिकाणी सुरुवात करता येईल. ठीक आहे. चलो, बॅचचे तर विद्यार्थी आहेतच, परंतु बाकीचे जे काही विद्यार्थी आहे ऍप्लिकेशनवरचे त्यांच्यासाठी पण आजचं हे सेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे. लक्षात घ्या, आज आपल्याला प्रार्थना समाजाची स्थापना आणि या प्रार्थना समाजाचे जे कार्य आहे याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहायची आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस जर आपण पाहिला तर आपला 1.3 चा जो घटक आहे त्या 1.3 या घटकामध्ये मुख्यतः प्रबोधनाची चळवळ हा जो टॉपिक आहे त्या टॉपिक अंतर्गत हा उपघटक या ठिकाणी येतो. कंबाईनच्या पेपरमध्ये देखील हा सिलेबस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये बंगाल प्रांतातील ब्राह्मो समाज आणि त्याचबरोबर मुंबई प्रांतातलं परमहंस मंडळी व मानव धर्म समाज हे 2-3 महत्वाचे घटक पाहिल्यानंतर आजच्या सेशनमध्ये आपल्याला प्रार्थना समाजाची स्थापना आणि त्या प्रार्थना समाजाचं जे कार्य आहे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. लक्षात घ्या, राज्यसेवेच्या पण पूर्व आणि मुख्य परीक्षेला बरेच प्रश्न आलेत, कंबाईनच्या पण पूर्व आणि मुख्य परीक्षेला या संदर्भात बरेच प्रश्न आलेले आहेत. तर हा टॉपिक आजच्या या सेशनमध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत. आता प्रार्थना समाजाची स्थापना का झाली, कोणत्या परिस्थितीमध्ये झाली, त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कोणताही टॉपिक अभ्यासत असताना त्या घटकाची पार्श्वभूमी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बिना पार्श्वभूमीचं तुम्ही तो टॉपिक पूर्णत्वास नेऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं आपण प्रार्थना समाज जो 1867 साली स्थापन झाला तर तो स्थापन होण्याची काय पार्श्वभूमी आहे ती आपण या ठिकाणी समजून घेऊया. लक्षात घ्या, आपण मुंबईच्या प्रबोधन चळवळीपासून या ठिकाणी सुरुवात करूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईची जी प्रबोधनाची जी चळवळ आहे ती माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन पासून या ठिकाणी सुरू होती. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननं जेव्हा मुंबईमध्ये आपली इंग्रजांची सत्ता या ठिकाणी स्थापन झाली तेव्हा त्यानं या ठिकाणी महत्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. विशेष म्हणजे भारताला आधुनिक करण्यासाठी त्यानं विविध प्रकारच्या शिक्षण संस्था आणल्या आणि त्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण भारतीय समाजाला उपलब्ध त्यानं या ठिकाणी करून दिला. पाहायला असं भेटतं, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या मदतीला त्यावेळेसचे जगन्नाथ शंकर शेठ एक महत्वाचे समाज सुधारक या ठिकाणी होते, ज्यांनी एल्फिन्स्टनच्या प्रयत्नांना विशेष सहकार्य केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. बॉम्बे स्कूल बुक सोसायटी असू द्या किंवा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी असू द्या किंवा अगदी एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना या ठिकाणी असू द्या, तर या सर्व स्थापनांमध्ये या सर्व संस्थांच्या निर्मितीमध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांचा महत्वाचा भाग किंवा वाटा राहिल्याचं एकंदरीत दिसतात. सन 1824 ला एल्फिन्स्टन हायस्कूल आहे आणि 1834 साली त्या ठिकाणी एल्फिन्स्टन महाविद्यालय या ठिकाणी निर्माण झालं. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं नारोजी फर्दुंजी एक पारसी समाजाचे या ठिकाणी सद्गृहस्थ जे एल्फिन्स्टन हायस्कूलचे पहिले या ठिकाणी शिक्षक होते आणि त्याचबरोबर 1834 साली जेव्हा एल्फिन्स्टन महाविद्यालय स्थापन झालं तेव्हा बाळशास्त्री जांभेकर हे एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. लक्षात घ्या, हे सगळं या ठिकाणी पाहत असताना आपल्याला दिसून येतं की एल्फिन्स्टन महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक महत्वाची संस्था मुंबई प्रांतामध्ये सन 1845 ला स्थापन केली होती, जिचं नाव होतं स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मराठी शाखा जी होती ती उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा, जी दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या माध्यमातून स्थापन झालेली होती. लक्षात घ्या, याच काळामध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ज्ञानाला प्रचार किंवा ज्ञान प्रसार व्हावा या उद्देशानं ज्ञान प्रसारक सभा ही सन 1848 साली मुंबईमध्ये स्थापन केली होती आणि तिची गुजराती शाखा देखील दादाभाई नौरोजी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कार्यरत होती. 1851च्या दरम्यान गुजरात प्रांतामध्ये बुद्धिवर्धक सभा जी आहे ही नर्मदा शंकर दवे यांच्या माध्यमातून स्थापन झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. यापूर्वी आपण पाहिलं की गुजरात प्रांत जो होता या गुजरात प्रांतामध्ये मानव धर्म सभा
दिनमणी शंकर दलपतराय, दुर्गाराम मंचराव मेहता आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या माध्यमातून स्थापन झालं होतं. मात्र 1850च्या दशकामध्ये हे संघटन लयास या ठिकाणी गेलं आणि जेव्हा दादोबा पांडुरंग तरखडकर यांची जे सरकारी नोकरदार होते यांची बदली या ठिकाणी मुंबई प्रांतामध्ये झाली, तेव्हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की मुंबई प्रांत जो होता त्या मुंबई प्रांतामध्ये त्यांनी महाराष्ट्रातली पहिली सामाजिक संघटना या ठिकाणी सुरू केली, जिचं नाव होतं परमहंस मंडळी. परमहंस मंडळी जर आपण पाहिली तर ही एक अशी संघटना होती की ज्या संघटनेचा मुख्य उद्देश जाती व्यवस्था नष्ट करणं, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन या ठिकाणी देणं, त्याचबरोबर मूर्तीपूजेला विरोध करणं, अवतारवादाला विरोध या ठिकाणी करणं आणि बुद्धी प्रामाण्यवादाचा विचार प्रचार प्रसार या ठिकाणी करणं, या प्रकारची या ठिकाणी राहिली. साहजिकच याचं एक वैशिष्ट्य असं या ठिकाणी होतं की हे संघटन या ठिकाणी एक गुप्त संघटन होतं. या संघटनेमध्ये उच्चवर्णीय लोकांचा भरणा होता. उच्चवर्णीय ब्राह्मण लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होते. परंतु या संघटनेचे लोक जे होते स्वतःची नावं उघड करण्यास या ठिकाणी घाबरत होते. परिणाम असा या ठिकाणी झाला की या संघटनेचं 1860च्या दशकामध्ये या ठिकाणी सभासदांच्या सदस्यांची नोंदवही त्या ठिकाणी चोरीला गेल्यामुळं हे संघटन जे आहे हे या ठिकाणी 1860च्या दशकामध्ये या ठिकाणी समाप्त झालं. याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये शेषाद्री प्रकरण घडलं होतं आणि शेषाद्री प्रकरणासारख्या महत्वाच्या प्रकरणामध्ये बाळशास्त्री जांभेकरांसारख्या प्राध्यापकांना समाजानं बहिष्कृत या ठिकाणी केलं होतं आणि त्यामुळे त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं. परमहंस मंडळीच्या सदस्यांना ही भीती वाटत होती की जर आपण समाज सुधारणेचं कार्य जे आपलं आहे ते सनातनी किंवा धर्माचे जे प्रमुख आहेत त्यांच्या जर कानी गेलं आणि आपली नावं जर उघड या ठिकाणी झाली तर मात्र आपल्याला देखील सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून या समाजातले म्हणजे परमहंस मंडळीचे सदस्य जरी या ठिकाणी हे विचारवंत असले, हे विद्वान असले किंवा सामाजिक सुधारणा करण्यासाठी ते या ठिकाणी पुढे येणारे असले तरी सामाजिक बहिष्काराला सामोरं जाण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये नव्हतं आणि त्या काळामुळं आपली नावं उघड होतील या भीतीमुळं या संघटनेच्या सदस्यांनी काय केलं, या ठिकाणी नंतर परमहंस सभेच्या बैठकीला जाणंच या ठिकाणी टाळलेलं आहे आणि अशा प्रकारे 1860च्या दशकामध्ये हे संघटन विलुप्त झालेलं आहे असं एकंदरीत दिसतं. या दरम्यानच्या काळामध्ये 1857चा विद्रोह झाला आणि 57च्या विद्रोहानंतर पाहायला असं भेटतं राणीनं भारताचं राजकीय सत्ता आपल्या ताब्यामध्ये घेतली. ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य हे आता समाप्त करण्यात आलं आणि त्यानंतर भारत हा क्राऊनच्या अधिपत्याखाली गेल्याचं एकंदरीत दिसून येतं. राणीचा तो जाहीरनामा लॉर्ड कॅनिंगनं 1 नोव्हेंबर सन 1858ला अलाहाबाद या ठिकाणी एक सभा आयोजित करून वाचून दाखवला, ज्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी होता की आता इथून पुढे आम्ही या ठिकाणी भारताच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणार नाही. ही भूमिका इंग्रज राज्यकर्त्यांनी घेण्यामागचं कारण काय होतं? यामागचं कारण असं होतं की ब्रिटिशांना अशी या ठिकाणी भीती वाटत होती की 1857चा जो विद्रोह झाला तो आम्ही भारतामध्ये केलेल्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणांमुळे झाला आणि त्यामुळे इथून पुढे आता अशा प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप आपण करणार नाही. जर आपण केला तर पुन्हा एकदा 1857 सारखा विद्रोहाला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि म्हणून राज्यकर्त्यांनीच धोरण या ठिकाणी घेतलं की सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात भारताच्या हस्तक्षेप करायचा नाही. आता पहा, या दरम्यानच्याच काळामध्ये 1857ला 3 महत्वाच्या विद्यापीठांची निर्मिती झाली होती. कलकत्ता विद्यापीठ जे आहे हे सर्वात पहिल्यांदा 24 जानेवारी 1857ला, त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ जे आहे 18 जुलै सन 1857ला आणि मद्रास विद्यापीठ जे आहे 5 सप्टेंबर 1857ला स्थापन करण्यात आलं. लक्षात घ्या, या विद्यापीठामध्ये पहिली तुकडी 1862 साली या ठिकाणी बाहेर पडली आणि 1862 सालच्या या पहिल्या तुकडीमध्ये मुंबई विद्यापीठातले 4 पदवीधर समोर या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतात. या 4 पदवीधरांमधलं सर्वात महत्वाचं नाव होतं ते म्हणजे आर.जी. भंडारकर आणि त्याचबरोबर दुसरं होतं ते म्हणजे या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे. बाळ मंगेश वागळे हे देखील यामध्ये या ठिकाणी एक महत्वाचे व्यक्ती होते की जे देखील या पहिल्या पदवीधरांमध्ये या ठिकाणी होते. तर या प्रकारे वामनाबाजी मोडक, त्याचबरोबर वागळे, त्याचबरोबर रानडे आणि भंडारकर अशा प्रकारचे 4 पदवीधर या ठिकाणी 1862 साली मुंबई विद्यापीठातनं पदवी घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतरच्या पिढीमध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात.
लक्षात घ्या, हे सगळं होत असताना बंगाल प्रांतात ब्राह्मण समाजाचं कार्य मात्र नेटानं चालू होतं. ब्राह्मण समाजामध्ये पाहायला भेटतं, राजाराम मोहन रायांच्या नंतर द्वारकानाथ टागोर यांच्या अधिपत्याखाली ब्राह्मण समाज कार्यरत राहिला. मात्र नंतर देवेंद्रनाथ टागोर आपली आत्मीय सभा समाप्त करून ते या ठिकाणी आत्मीय सभेला या ठिकाणी ब्राह्मण समाजामध्ये विलीन करतात 1844ला. आणि त्यानंतर 1856ला केशवचंद्र सेन सारखा तरुण या ब्राह्मण समाजाचं सदस्य या ठिकाणी बनताना एकंदरीत दिसून येतं. संपूर्ण भारतामध्ये ब्राह्मण समाजाच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी हे केशवचंद्र सेन हे संपूर्ण भारतामध्ये भ्रमंती या ठिकाणी करतात. आणि अशाच प्रकारे 1864 साली मुंबई प्रांतात मुंबई विद्यापीठातल्या पदवीधरांनी या केशवचंद्र सेन यांची एक बैठक मुंबई प्रांतामध्ये आयोजित केली. साहजिकच या बैठकीमध्ये केशवचंद्र सेन यांनी या ठिकाणी सभेतल्या उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि भूमिका या ठिकाणी मांडली की इंग्रज राज्यकर्त्यांनी भारताच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु शिकल्या सवरलेले तुम्ही आम्ही लोक जे आहे त्यांनी मात्र सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण भारताच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करून सुधारणा घडवून आणत नाही तोपर्यंत भारत नेशन म्हणून या ठिकाणी उभं राहू शकत नाही, राष्ट्र म्हणून या ठिकाणी उभं राहू शकत नाही. आणि म्हणून समाजामध्ये ज्या पण वाईट चाललेली ती परंपरा आहे त्यांचा आपण निषेध या ठिकाणी केला पाहिजे. आणि नवीन तत्वाच्या आधारावर, एकेश्वरवादाच्या आधारावर, सामाजिक समतेच्या आधारावर आपण नव्या भारताची या ठिकाणी उभारणी करायला हवी, अशा प्रकारची भूमिका ही केशवचंद्र सेन यांनी या ठिकाणी मांडली. त्यांच्या या विचारांना प्रभावित झालेल्या तरुणांनी, मुंबईतल्या पदवीधरांनी महत्वाचं संघटन पुन्हा एकदा महाराष्ट्राला सामाजिक दृष्ट्या संघटित करणारं एक नवं संघटन निर्माण केलं. त्याच संघटनेचं नाव आहे प्रार्थना समाज. लक्षात घ्या, इथं तुम्हाला मागच्या साईडला जो मी या ठिकाणी इमारतीचा फोटो दिलेला आहे, हे फोटो म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून मुंबईमध्ये गिरगाव या भागामध्ये प्रार्थना समाजाला जी इमारत बांधलेली होती त्या प्रार्थना समाजाच्या इमारतीचा किंवा त्याचा मुख्यालयाचा हा फोटो इथे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. आपण अभ्यास शिकत असताना किंवा अभ्यास करत असताना आपण एक सजग नागरिक पण बनलो पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मग आपण कधीच या ठिकाणी पाहणार नाही असे फोटोज तुम्हाला या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून मी दाखवते, जेणेकरून समाज सुधारक कसे दिसतात हे तरी माहिती असलं पाहिजे. आणि त्यांनी केलेलं कार्य, त्यांच्या ज्या काही महत्वाच्या इन्स्टिट्यूट आहेत त्या आपल्याला थोड्याशा माहिती असल्या पाहिजे. या उद्देशानं इथं मी लेक्चरला सुरुवात करतानाच या ठिकाणी बॅक साईडला ही ती इमारत या ठिकाणी तुम्हाला दाखवली, जे प्रार्थना समाजाचं गिरगाव मधलं या ठिकाणी मुख्यालय या ठिकाणी होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपण रिसर असा कंटेंट पाहू जो तुमच्या परीक्षेसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर परीक्षेला इम्पॉर्टंट असणारा कंटेंट तो भाग आता आपण इथे या ठिकाणी अभ्यासू. तर प्रार्थना समाज जो आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. लक्षात घ्या, आत्माराम पांडुरंग तरखडकर या प्रकारचा हा फोटो त्यांचा मी या ठिकाणी दाखवलेला आहे. खूप जुना दुर्मिळ फोटो आहे हा. तर हे या पद्धतीचे या ठिकाणी दिसत होते, जे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे या ठिकाणी बंधू होते. आत्माराम पांडुरंग मानव परमहंस सभेच्या स्थापनेमध्ये देखील होते, लक्षात घ्या. मात्र नंतरच्या काळामध्ये यांच्याच नेतृत्वाखाली, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्याच नेतृत्वाखाली प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च सन 1867 साली मुंबई प्रांतामध्ये झालेली आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. कुठं झाली ही संघटना स्थापन? तर मुंबई प्रांतामध्ये नवी संघटना स्थापन झालेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या, जिचं नाव आहे प्रार्थना समाज. आता पहा, याचे संस्थापक जर आपण पाहिले तर 3 लोक याचे संस्थापक या ठिकाणी मानले जातात. त्यापैकी एक आहे स्वतः डॉक्टर आत्माराम पांडुरंग, दुसरे आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि त्यानंतर आहे आर.जी. भंडारकर. हे तिघ जण या ठिकाणी पाहायला भेटतात. प्रार्थना समाजाचे फाउंडर आहेत, संस्थापक आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, या प्रार्थना समाजाचे कार्यवाहक म्हणून बाळ मंगेश वागळे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. बाळ मंगेश वागळे हे प्रार्थना समाजाचे कार्यवाहक म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, हे लक्षात घ्या. या प्रकारे यांचं नाव आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तसं मी म्हणलो वामन आबाजी मोडक, त्याचबरोबर या ठिकाणी बाळ मंगेश वागळे, न्यायमूर्ती रानडे आणि आर.जी. भंडारकर हे मुंबई प्रांतातले पहिले 4 पदवीधर होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. मोडक, वागळे, रानडे आणि भंडारकर ही 4 नावं आपण लक्षात ठेवायची आहेत.
पुढे पहा, याचे सदस्य जर आपण पाहिले तर मामा परमानंदांवर आत्ताचा जो दुय्यम निबंधकाचा पेपर झाला त्याच्यामध्ये प्रश्न विचारला गेला होता की मामा परमानंद आणि त्याचबरोबर नर फाटक हे कोणत्या वर्तमानपत्राचे संपादन करत होते, इंदू प्रकाशचे संपादन करत होते. या प्रकारे हे मामा परमानंद. आता लक्षात घ्या, यांचं मूळ नाव आयोग तुम्हाला विचारू शकतो. मामा परमानंदांचं मूळ नाव काय आहे, जसं बालगंधर्व एकदा प्रश्न विचारला, त्याचबरोबर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यावर प्रश्न विचारला, त्याचबरोबर इकडं गदाधर चट्टोपाध्याय म्हणजे कोण आहे, त्याचबरोबर इथं मुलदास करसनदास तिवारी हे कोण आहे, असे प्रश्न आले. नरेंद्र दत्तांवर पण प्रश्न आले. तसे त्याच प्रकारे तुम्हाला मामा परमानंदांचं संपूर्ण नाव यावर प्रश्न आयोग विचारू शकतो. तो व्यवस्थित मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. तर नारायण महादेव परमानंद हे यांचं मूळ नाव आहे, ज्यांना आपण मामा परमानंद या नावानं पण संबोधतो. नाव नीट लक्षात घ्या, नारायण महादेव परमानंद. ठीक आहे. आता पहा, इथं आपल्याला या ठिकाणी दिसतं हे मामा परमानंद याचे सदस्य होते. यांच्या सोबतच सदाशिव पांडुरंग पंडित ही देखील नाव आहे. याचबरोबर वासुदेव बाबाजी नवरंगे, वामन आबाजी मोडक, जसं मी तुम्हाला म्हटलो की पहिले पदवीधर आहेत हे. तर या प्रकारे वामन आबाजी मोडक हे पण आपल्याला या ठिकाणी याचे सदस्य होते असं एकंदरीत दिसतं. नारायण गणेश चंदावरकर, ज्यांना आपण NG चंदावरकर या नावानं संबोधतो. याचबरोबर भाऊ महाजन हे याचे सदस्य या ठिकाणी राहिलेले आहेत. सरोजिनी कराडे आणि अभय पारसनीस इत्यादी मंडळी हे संस्थापक सदस्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता पहा, प्रार्थना समाज या ठिकाणी स्थापन झाला आणि पुढे जाऊन या प्रार्थना समाजाच्या शाखा सुरू करण्यात आल्या. पुण्यामध्ये शाखा होती, साताऱ्यामध्ये होती आणि अहमदनगरमध्ये होती. तर पुणे, सातारा आणि अहमदनगर या भागामध्ये प्रार्थना समाजाच्या शाखा सुरू करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या प्रकारे पाहायला भेटतं पुणे प्रार्थना समाज देखील स्थापन करण्यात आला, जो 4 डिसेंबर सन 1870 ला 4 डिसेंबर सन 1870 ला पुणे प्रार्थना समाजाची स्थापना ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. या प्रकारचे महत्वाचा मुद्दा, प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, त्याचे संस्थापक कोण आहे, त्याचे सदस्य या ठिकाणी कोण आहे, ते आपण इथे या ठिकाणी पाहिले. आता थोडंसं पुढे आपण आपलं लेक्चर या ठिकाणी नेऊया. प्रार्थना समाज अभ्यासत असताना आपल्याला न्यायमूर्ती रानडे आणि त्याचबरोबर RG भंडारकर यांची भूमिका समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आयोगानं यांच्या भूमिकेवरच या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. जसं की न्यायमूर्ती रानडे आणि त्याचबरोबर RG भंडारकर या दोघांनी पण एकत्र येऊन प्रार्थना समाजाची तत्व आणि त्यांची उपासना पद्धती काय नेमकी आहे ही इथे या ठिकाणी निश्चित केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. तर न्यायमूर्ती रानडे आणि RG भंडारकर या दोघांनी प्रार्थना समाजाची तत्व म्हणजेच त्यांची शिकवण आणि उपासना पद्धती निश्चित केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. रानडे भूमिका काय मांडतात ते नीट समजून घ्या. प्रार्थना समाजाच्या संदर्भात भूमिका काय आहे रानड्यांची ती आपल्याला पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रार्थना समाजाचा उद्देश काय आहे हे सांगताना न्यायमूर्ती रानडे असं म्हणतात की भारतातील प्राचीन धर्म आणि त्याचबरोबर भारतातील प्राचीन परंपरा, लक्षात घ्या, भारतातील प्राचीन धर्म आणि भारतातील प्राचीन परंपरा यांना जराही धक्का न लावता सामाजिक सुधारणा करणं हा प्रार्थना समाजाचा मुख्य उद्देश या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. आता पहा, एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी या ठिकाणी चर्चेमध्ये आणतो. पहा मित्रांनो, परमहंस मंडळी स्थापन झाली होती 1849 ला. प्रार्थना समाज स्थापन झाली होती 1867 साली. हे दोन संघटना, सामाजिक धार्मिक क्षेत्रातील संघटना स्थापन झाल्या असतानाही महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखे सुधारक ना कधी परमहंस सभेचे सदस्य बनले ना कधी प्रार्थना समाजाचे सदस्य बनले. तर काय कारण आहे ते महात्मा फुले प्रार्थना समाजाचे सदस्य बनले नाही हे लक्षात घ्या. आता सर्वात पहिलं तर आपण परमहंस मंडळीच्या संदर्भात चर्चा करूया. परमहंस मंडळीतील सदस्य हे रोटी व्यवहारावर जास्त विश्वास ठेवत होते आणि त्याचबरोबर गुप्तपणे हे संघटन चालवलं जात होतं. महात्मा फुल्यांचं त्या गोष्टीला विरोध राहिलेला होता. महात्मा फुले म्हणतात की जातीचा राक्षस जर तुम्हाला या ठिकाणी संपवायचा असेल तर तो तुम्ही या ठिकाणी गुप्तपणे कामकाज करून या ठिकाणी संपवू शकत नाही. तर समाजाचं आव्हान, चॅलेंज आपण या ठिकाणी स्वीकारायला हवं आणि त्या माध्यमातून सुधारणा घडवून आणणं गरजेचं आहे. परमहंस मंडळीचे सदस्य केवळ रोटी व्यवहारावरच भर देत होते. महात्मा फुल्यांचं असं म्हणणं होतं की शूद्राला
ब्राह्मणाच्या शेजारी जेवायला बसवलं काय, किंवा ब्राह्मण शूद्राच्या ताटामध्ये जेवू लागला काय, त्यामुळं या देशातील जाती व्यवस्था समाप्त होणार नाही. तर या देशातील जाती व्यवस्था समाप्त करायची असेल तर रोटी व्यवहाराबरोबरच बेटी व्यवहार पण करणं गरजेचं आहे. कारण जातीचं श्रेष्ठत्व हे रक्ताच्या शुद्धतेवर आधारित आहे आणि त्यामुळं जोपर्यंत आपण रक्ताची शुद्धता या ठिकाणी समाप्त करत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जात हा घटक जो आहे हा या देशातून समाप्त करता येणार नाही. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखे समाज सुधारक जे आहे हे भूमिका या ठिकाणी घेतात. रोटी व्यवहारापेक्षा बेटी व्यवहार देखील तितकाच या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. इथं आपल्याला दिसतं परमहंस सभेनं मात्र बेटी व्यवहारावर कसल्याही प्रकारचं भाष्य करण्यास नकार दिलेला होता असं एकंदरीत दिसून येतं. आणि म्हणून परमहंस सभेचे सदस्य कधी महात्मा ज्योतिराव फुले बनलेले नाहीये अशा प्रकारची माहिती आपल्या समोर या ठिकाणी येते. पुढे आपल्याला पाहायला भेटतं प्रार्थना समाज. प्रार्थना समाज स्थापन झालं न्यायमूर्ती रानड्यांसारख्या सुधारकांनी, आत्माराम पांडुरंग तरखडकरांसारख्या सुधारकांनी पुढाकार घेऊन ते संघटन स्थापन केलं. तरी देखील महात्मा ज्योतिराव फुले प्रार्थना समाजामध्ये देखील या ठिकाणी सदस्य म्हणून काम करताना या ठिकाणी दिसून येत नाही. याचं कारण हे या संघटनेच्या उद्देशामध्ये आहे. आता काय आहे तो समजा घ्या. इथं रानडे म्हणतात की प्राचीन धर्म आणि परंपरा यांना जराही धक्का न लावता आम्ही या ठिकाणी सुधारणा करणार आहोत. म्हणजे रानड्यांसारख्या सुधारकांना प्राचीन परंपरा आणि प्राचीन धर्म हा प्रिय होता हे याचा अर्थ यातनं त्या ठिकाणी निघतो. महात्मा फुल्यांसारखे सुधारक सवाल या ठिकाणी उपस्थित करतात की प्राचीन धर्म आणि परंपरातूनच तर अनिष्ट जाती रूढी परंपरांचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळं जर जाती व्यवस्था समाप्त करायची असेल तर चातुर्वर्ण व्यवस्था उखडून तुम्हाला फेकून द्यावं लागणार आहे. प्राचीन धर्म संस्कृती आणि परंपरा ती समाप्त करावी लागणार आहे. तरच तुम्ही या ठिकाणी आधुनिक या ठिकाणी होऊ शकता अशा प्रकारची भूमिका ते या ठिकाणी मांडताना दिसतात. आणि म्हणून जेव्हा सत्यशोधक चळवळ आपण समजून घेणार आहोत तेव्हा सत्यशोधक चळवळीचं मुख्य भूमिकाच या ठिकाणी ही आहे ती म्हणजे मध्यस्थी विना या ठिकाणी धार्मिक कार्य करणं. भारतातील प्राचीन परंपरेमध्ये ब्राह्मण जो वर्ग आहे या वर्गाला धार्मिक परंपरा जो धार्मिक विधीप्रमाणे तुमच्या धार्मिक कार्य करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. आणि फुले असं म्हणतात की ईश्वर आणि सामान्य प्रजा यांच्यामध्ये मध्यस्थी नको. मात्र प्रार्थना समाज ही भूमिका या ठिकाणी मांडतो परंपरा जी आहे जी चालत आलेली आहे तिला आपल्याला ठोकर देता येणार नाही. म्हणून फुल्यांसारखे सुधारक कधी प्रार्थना समाजाचे सदस्य बनलेले नाहीयेत असं एकंदरीत दिसतं. तर प्रार्थना समाजाचा उद्देश समजून सांगताना रानडे असं म्हणतात की भारतातील प्राचीन धर्म आणि परंपरा यांना धक्का न लावता सुधारणा घडवून आणायची आहेत. आता हे रानडेंसारखे सुधारक असं का म्हणतायत याचं कारण पण या ठिकाणी होतं शेषाद्री सारखं प्रकरण. शेषाद्री प्रकरणात खूप लोकांनी धडा घेतला होता. साक्षात बाळासाहेब जांभेकर तर भूमिका या ठिकाणी मांडत होते की आपण सामाजिक भान लक्षात ठेवून सामाजिक तारतम्य लक्षात ठेवूनच सुधारणा करायला हवी असं जांभेकर यांचं म्हणणं राहिलं. रानडे पण त्याच भूमिकेवर या ठिकाणी राहिले आणि म्हणून मग रानडे आणि फुले यांचं कधी या ठिकाणी पटलेलं नाहीये असं एकंदरीत दिसतं. पुढे पाहायला भेटतं न्यायमूर्ती केटी तेलंग यांचं नाव लक्षात ठेवा. न्यायमूर्ती केटी तेलंग हे केटी तेलंग देखील प्रार्थना समाजाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थिती दर्शवत होते. परंतु न्यायमूर्ती केटी तेलंग प्रार्थना समाजाचे सदस्य कधीच या ठिकाणी बनले नाही. का नाही बनले? कारण त्यांना पण असं वाटलं की आपण जर प्रार्थना समाजाचं सदस्य या ठिकाणी बनलो तर कदाचित पुढे जाऊन प्रार्थना समाजाने जर सामाजिक क्षेत्रात आक्रमक भूमिका घेतली तर आपल्याला पण याचा त्रास या ठिकाणी होऊ शकतो किंवा सामाजिक बहिष्कार सामोरं जाता येऊ शकता. आणि म्हणून मग केटी तेलंग हे या ठिकाणी प्रार्थना समाजाच्या बैठकीला उपस्थित राहत होते मात्र ते कधीच या ठिकाणी प्रार्थना समाजाचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारलेलं नाहीये असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या प्रार्थना समाजाच्या संदर्भात न्यायमूर्ती रानडेंची भूमिका आपण पाहिली. आर.जी. भंडारकरांची भूमिका काय आहे ती आपण थोडीशी समजून घेऊ. माझ्या माहितीप्रमाणे आर.जी. भंडारकरांच्या या भूमिकेवर कंबाईनच्या पेपरमध्ये आयोगानं एकदा प्रश्न विचारला होता. आर.जी. भंडारकर हीच ती भूमिका त्याच्यात प्रश्न आला होता. फक्त त्यामध्ये झालं असं की भंडारकरांचं आर.जी. भंडारकर असं नाव न देता वेगळंच नाव या ठिकाणी दिलं. म्हणजे त्यांचे जे अध्यक्ष आहे ते वेगळे दिले. आर.जी. भंडारकर म्हणण्यापेक्षा आर भंडारकर असं काहीतरी बनलं म्हणून तो प्रश्न कॅन्सल झाला. परंतु आपल्या नोट्समध्ये या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी होता. पहा भांडारकर काय म्हणतात पहा
खरी प्रगती व्हायची असेल, जर का भारतीयांची खरी प्रगती व्हायची असेल, तर प्रथम उन्नत धर्माचा प्रचार झाला पाहिजे. उन्नत धर्माचा प्रचार या ठिकाणी झाला पाहिजे. उन्नत धर्म म्हणजे कुठला धर्म? जो प्रगतशील धर्म आहे. तर त्या उन्नत धर्माचा प्रचार या ठिकाणी झाला पाहिजे. शुद्ध धर्म जो आहे, त्या शुद्ध धर्माचा प्रचार या ठिकाणी झाला पाहिजे. जोपर्यंत धर्म जागृती झाली नाही, जोपर्यंत धर्म जागृती झाली नाही, तोपर्यंत या देशात या खटपटीत खरे यश मिळवायचे नाही. म्हणजे धर्म जागृती होणं खूप जास्त गरजेचं आहे. या प्रकारची भूमिका या ठिकाणी आर.व्ही. भांडारकर या ठिकाणी मांडताना एकत्र दिसतात. आता धर्म जागृती त्यांच्या दृष्टिकोनातून काय आहे लक्षात घ्या. धर्म जागृती म्हणजे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार असा आहे का? आजच्या भाषेमध्ये जर बोललं काय बाबा धर्म जागृती, तर तुम्ही हेच म्हणताल की हिंदुत्वाचा प्रचार प्रसार, हिंदू राष्ट्र निर्माण करायचं. तसं काही नाही बाबा. भूमिका काय समजून घ्या. धर्म जागृती झाली पाहिजे याचा अर्थ काय? जो खरा धर्म आहे, जो भारतातील प्राचीन हिंदू धर्म ज्याला म्हणतो, प्राचीन काळात त्याला वैदिक धर्म म्हणलं जायचं, तर तो जो वैदिक धर्म आहे, तो जो खरा धर्म आहे, तर त्या धर्माचं शुद्ध रूप काय आहे हे समाजाला जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत या खटापटीत, म्हणजे कुठल्या खटापटीत, तर सामाजिक सुधारण्याच्या खटपटीत आपल्याला यश या ठिकाणी मिळणार नाही, हे म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे खरा शुद्ध धर्म भारतीय समाजाला या ठिकाणी समजला पाहिजे, ही भूमिका ते मांडतात. प्रथम आत्म्याची उन्नती झाली पाहिजे. ते म्हणतात प्रथम आत्म्याची उन्नती आमच्यातनं झाली पाहिजे. आता प्रथम आत्म्याची उन्नती म्हणजे काय लक्षात घ्या. म्हणजे आर.जी. भांडारकर एका बाजूला बुद्धी प्रामाण्यवादाचा स्वीकार करतात आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात आत्म्याची प्रगती. पण हे कसं काय हे लक्षात घ्या. आत्म्याची प्रगतीचा अर्थ काय नेमका आहे? आत्म्याच्या प्रगतीचा अर्थ हाच या ठिकाणी आहे की आर.जी. भांडारकर इथे या ठिकाणी म्हणतात की आत्म्याची प्रगती म्हणजे काय, तर माणसाच्या मनातील जे काय कर्मकांड आहे ते समाप्त या ठिकाणी झाले पाहिजे. माणसाच्या मनातील अंधश्रद्धा समाप्त झाली पाहिजे. माणसाच्या मनामध्ये हजारो वर्षांपासून धर्म व्यवस्थेनं ज्या काही जाती व्यवस्था असू द्या, कुभांड असू द्या, कर्मकांड असू द्या, त्यांचं या ठिकाणी शिरकाव केलेला आहे ते साफ झालं पाहिजे. माणसाच्या मनातील जात समाप्त झाले पाहिजे. मनुष्याच्या मनातील अंधश्रद्धा, कर्मकांड या ठिकाणी समाप्त झालं पाहिजे. तर ही आत्म्याची उन्नती झाली पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसतात. म्हणजे सुरुवात तुम्ही स्वतःपासून या ठिकाणी करा. स्वतः तुम्ही जाती व्यवस्था पाळू नका, स्वतः तुम्ही कर्मकांड करू नका, स्वतः तुम्ही या ठिकाणी वाईट चालीरीती परंपरांच्या नादी लागू नका. आणि त्याच पद्धतीने जर स्वतः तुम्ही शुद्ध झाला तर तुम्ही भारतीय समाजाला शुद्ध धर्म काय आहे, धर्म जागृतीच्या माध्यमातून ते तुम्ही या ठिकाणी समजावून सांगतात. आणि भारतीयांना हे कळेल की आमचा खरा शुद्ध धर्म हा आहे, हा नाही, हे जेव्हा समजेल तेव्हाच या ठिकाणी सामाजिक सुधारणेच्या या कार्यास तुम्हाला यश या ठिकाणी घेईल. ही भूमिका आर.जी. भांडारकर इथे या ठिकाणी मांडतात, असं एकंदरीत दिसून येतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे भल्या भल्यांना समजत नाही, लक्षात घ्या. आणि उगाच लक्षात घ्या, मी तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवतोय ते लक्षात घ्या. तुमचा एकदम कॉन्सेप्ट जो आहे तो एकदम क्लिअर करण्याचा प्रयत्न माझा इथे या ठिकाणी असतो. आणि म्हणून मग समाज सुधारकांना काय म्हणायचंय, त्यांच्या मनामध्ये काय नेमकं आहे, त्याच्यातला मतितार्थ आपण म्हणतो ना, बिटवीन द लाईन. तर बिटवीन द लाईन इथे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी कायम असतोय. ठीक आहे. तर या प्रकारचं भांडारकरांची ही भूमिका इथे या ठिकाणी होती. पुढे आपल्याला पाहायला भेटतं प्रार्थना समाजानं मूर्तीपूजा अमान्य केलेली आहे. मूर्तीपूजा जी आहे ती त्यांनी अमान्य केल्याचं एकंदरीत दिसतं. मात्र परमेश्वराला ते सगुण मानताना एकंदरीत दिसून येतात. आता मूर्तीपूजा तर त्यांनी अमान्य केली आहे. मूर्तीपूजा अमान्य का केली याचं कारण असं आहे, मूर्ती जिथं आली तिथं कर्मकांड आलं, तिथं अंधश्रद्धा या ठिकाणी आली. ही मूर्ती ईश्वराची आहे, कोणाची आहे, तर त्या मूर्तीनं आपल्याला पावलं पाहिजे. त्यासाठी नवस करा. त्या मूर्तीसाठी तुम्ही या ठिकाणी मेणबत्त्या, अगरबत्त्या, फुलं, नारळ, बळी जे पण काय करता त्या मूर्तीसाठी करता. आणि म्हणून मूर्ती जिथं तिथं येते, तिथं तिथं कर्मकांड येतं, तिथं अंधश्रद्धा या ठिकाणी येते. आणि या संदर्भामध्ये प्रार्थना समाज भूमिका या ठिकाणी घेतो की मूर्ती पूजा आम्हाला अमान्य आहे, परंतु परमेश्वर जो आहे त्या परमेश्वराला आम्ही सगुण या ठिकाणी मानत आहोत. आता पहा, सगुण आणि निर्गुण यातला फरक समजा. ब्राह्मण समाज आणि प्रार्थना समाज यांच्यामध्ये एकच या ठिकाणी म्हणजे आपण म्हणू शकतो वेगळं पण आहे. प्रार्थना समाज आणि ब्राह्मण समाज यांच्यात एकच वेगळं पण आहे. ते म्हणजे काय? प्रार्थना समाज या ठिकाणी परमेश्वराला निर्गुण या ठिकाणी मांडतं. परमेश्वराला निर्गुण या ठिकाणी मांडतं. तर या ठिकाणी प्रार्थना समाज जे आहे म्हणजे ब्राह्मण समाज परमेश्वराला निर्गुण मानतं
तर प्रार्थना समाज जे आहे हे परमेश्वराला सगुण या ठिकाणी मांडतं. हे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. तर निर्गुण आणि सगुण हा एकमेव फरक आहे ब्राह्म आणि त्याचबरोबर प्रार्थना समाजातला. तर या प्रकारे जसं ब्राह्म समाज निर्गुण निराकार या ठिकाणी मांडते ईश्वराला, तसं या ठिकाणी प्रार्थना समाज परमेश्वराचं अस्तित्व मान्य करून, लक्षात घ्या काय म्हणते, परमेश्वराचं अस्तित्व मान्य करून. आता फुल्यांचा सत्यशोधक समाज जर आपण या ठिकाणी पाहिला तर फुल्यांनी ईश्वर ही संकल्पना मांडली का, तर मांडली नाही, ती नाकारली. परंतु ईश्वर ही संकल्पना ज्या अर्थानं आपण घेतो कर्मकांडाच्या माध्यमातून, ती फुले नाकारतायत. परंतु या पृथ्वीचा, या सृष्टीचा कोणतरी निर्माता आहे, त्याला ते निर्मिक या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून मग फुले म्हणतात की निर्मिकामध्ये आणि त्याचबरोबर सामान्य लोकांमध्ये मध्यस्थी या ठिकाणी नसावं. तर ज्यानं या ठिकाणी ही पृथ्वी निर्माण केली, ज्यानं सजीव निर्माण केलं, ज्याने चराचर निर्माण केलं, तुम्हाला आम्हाला निर्माण केले, तो निर्मिक, त्या पुढे मी नतमस्तक होईल, ही भूमिका फुल्यांची या ठिकाणी आहे. प्रार्थना समाज मात्र परमेश्वराचं अस्तित्व नाकारत नाही, तो मान्य करतो, मात्र फक्त त्या परमेश्वराला सगुण या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतोय, असं एकंदरीत दिसून येतं. यास रिपीट करू, मी रिपीट या ठिकाणी करतो की ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज यांच्यात मूलभूत फरक हाच आहे. तत्व जवळपास सर्व समान आहे, सर्व तत्व जवळपास समान आहे. एकच महत्वाचं तत्व ज्यामध्ये फारकत आहे किंवा वेगळंपण आहे, ते म्हणजे ब्राह्म समाज ईश्वराला निर्गुण या ठिकाणी मांडतो. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो कसल्याही प्रकारचं पापाचं, पुण्याची या ठिकाणी निर्मिती करत नाही आणि तो कसल्याही प्रकारचा आकार त्याला नाही, तो आकार विहीन आहे, ही भूमिका आहे. तर पाप पुण्य हे ईश्वरानं निर्माण केलं नाही, ते मनुष्यानं निर्माण केलेलं आहे. आणि त्यात म्हणजेच तो निर्गुण आहे. ईश्वर हा निर्गुण आहे, त्याला कसल्याही प्रकारचं गुण वगैरे नाहीये, तो निर्गुण आहे. आणि कसल्याही प्रकारची तो निराकार आहे, म्हणजे कसल्याही प्रकारचा आकार त्याला या ठिकाणी नाहीये, अशी भूमिका कोण मांडते, तर ब्राह्मण समाज मांडते. तर प्रार्थना समाज काय मांडतंय की ईश्वर हा सगुण आहे, ईश्वर हे सगुण आहे. आणि भूमिका आहे पाप पुण्य या संकल्पना ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पाप केलं, हे नक्की आहे की पाप केल्यानंतर तुम्हाला पुण्य, पाप केल्यानंतर किंवा पाप आणि पुण्य या ज्या संकल्पना आहे, त्या संकल्पना ह्या जरी मानव निर्मित असल्या तरी पापी लोकांना ईश्वर प्रसन्न होत नाही. जे या ठिकाणी पुण्य कमवतात त्यांनाच या ठिकाणी ईश्वर दर्शन देतो, या प्रकारची ती भूमिका. समजलं आता की पाप जे करतात त्यांना ईश्वर कधीच दर्शन देत नाही, जे पुण्य कमवतात त्यांच्या पाठीशी ईश्वर या ठिकाणी कायम आहे, असा त्याचा सोप्या भाषेचा अर्थ तुम्ही या ठिकाणी समजू शकता. तर ईश्वर हा काय आहे, सगुण आहे, ही भूमिका ते मानताना दिसतात. आणि विशेष म्हणजे या संघटनेनं महाराष्ट्रातल्या भक्ती चळवळीला देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मान्यता दिलेली आहे, पाठबळ या ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांच्या दोहांनी या प्रार्थना समाजात या ठिकाणी प्रार्थना केली जात होती, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, समजलं असेल आता. आता पहा, या प्रकारे हे प्रार्थना समाज या ठिकाणी स्थापन झालेल्या भक्ती चळवळ, विशेष म्हणजे महाराष्ट्रातली संतांची चळवळ जेव्हा अभ्यासतो त्यामध्ये भक्ती चळवळ जी आहे ती, तर त्या भक्ती चळवळीला विशेष महत्वाचं स्थान यांनी या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत दिसतं. आपण जर कधी न्यायमूर्ती रानड्यांनी लिहिलेला राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ जर या ठिकाणी वाचला, तर या राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवरायांचं राज्य जे स्थापन झालं, जे स्वराज्य स्थापन झालं, त्याला मुख्य कारण, मुख्य जबाबदार महाराष्ट्रातली भक्ती चळवळ या ठिकाणी होती. कारण महाराष्ट्रातल्या भक्ती चळवळीमध्ये कसल्याही प्रकारचा सामाजिक भेद या ठिकाणी मानला जात नव्हता. समाजामध्ये सामाजिक सहिष्णुता तर होतीच होती, परंतु समाजामध्ये गुण्या गोविंदानं राहणाऱ्या लोकांचा एक वर्ग संतांच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. आणि त्यामुळं ते संत चळवळ महाराष्ट्रामध्ये यशस्वी करू शकले, म्हणून तर पुढे जाऊन छत्रपती शिवराय स्वराज्याचं तोरण या ठिकाणी बांधू शकले. त्या प्रकारची भूमिका रानड्यांनी अनेक निबंधांमध्ये आणि त्याचबरोबर त्या मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथातून मांडल्याचं एकंदरीत दिसतं. तर भक्ती चळवळीला या संघटनेनं मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं किंवा मोठ्या प्रमाणात अधिष्ठान दिलं, असं या ठिकाणी म्हणू शकतो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा कंटेंट आहे ते म्हणजे सुबोध पत्रिका. या सुबोध पत्रिकेवर आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत की सुबोध पत्रिकेबद्दल खालीलपैकी कोण लिखाण करत होतं वगैरे वगैरे. सुबोध पत्रिका हे या ठिकाणी
हे या संघटनेचं मुखपत्र होतं, हे लक्षात घ्या. या संघटनेचं मुखपत्र, प्रार्थना समाजाचं मुखपत्र आहे सुबोध पत्रिका. आणि भाऊसाहेब वैद्य हे नाव लक्षात ठेवायचं, पुढच्या स्लाइडमध्ये येणारच आहे. तर भाऊसाहेब वैद्य यांनी सुबोध पत्रिका या महत्वाच्या पत्रिकेतून प्रार्थना समाजाच्या तत्वांची, शिकवणुकीची प्रचार प्रसार केलेला आहे. तर सुबोध पत्रिकेचं अनेक वर्ष संपादन म्हणून भाऊसाहेब वैद्यानं संपादक म्हणून या सुबोध पत्रिकेचं कार्य केल्याचं दिसून येतं. विठ्ठलरामजी शिंदेंनी पण सुबोध पत्रिकेमध्ये अनेक लेख या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारे आपल्याला प्रार्थना समाज जे आहे त्यामध्ये भांडारकरांचं आणि त्याचबरोबर रानडेंची भूमिका काय होती ही आपण इथे या ठिकाणी पाहिली. आता आपण या ठिकाणी पाहूया की या प्रार्थना समाजाचं मुख्य शिकवण काय नेमकं आहे. आता पहा, यांची शिकवण काय आहे. ब्राह्म समाजाचं लेक्चर्स तुम्ही या ठिकाणी अभ्यासलेलं आहे माझ्याकडनं. तर ते ब्राह्म समाजाची शिकवण मी तुम्हाला डिटेलपणे समजावून सांगितलेली आहे. ती थोडीशी नजरेसमोर आणा, म्हणजे प्रार्थना समाज आणि ब्राह्म समाज काय डिफरन्स आहे किंवा त्यातले कुठले तत्व एकच आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. आता पहा, इथं म्हणलेले परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. म्हणजे बघा, ब्राह्म समाजानं पण आणि प्रार्थना समाजानं पण ईश्वराचं अस्तित्व नाकारले का? तर नाही नाकारलं. सरळ सांगितलं, हा ईश्वर आहे, परमेश्वर आहे. आणि तो कोण आहे? सृष्टीचा, विश्वाचा निर्माता आहे. सगळं विश्व त्यानंच निर्माण केलेलं आहे. तो निराकार आहे, तो निराकार आहे. तर कसल्याही प्रकारचा आकार नाहीये. तो दयाळू पण आहे, तो काय क्रूर नाही. ईश्वर हा क्रूर नाही, तो दयाळू आहे. आणि तो सर्वांवर प्रेम करणारा आहे. तो कसल्याही प्रकारचा भेद करत नाही, श्रीमंत गरीब भेद करत नाही, ब्राह्मण शूद्र भेद करत नाही, हिंदू मुस्लिम भेद करत नाही. तर तो सर्वांवर प्रेम करणारा आहे. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी आहे. ते म्हणतात बघा, सत्य, सदाचार आणि भक्ती हे परमेश्वराच्या उपासनाचे खरे मार्ग आहे. परमेश्वराला प्राप्त करायचं असेल तर तुम्ही ते कर्मकांड करण्यापेक्षा सत्य काय आहे त्याचा स्वीकार करा. सदाचार म्हणजे सद्वर्तन जे आहे त्या सद्वर्तनाचा स्वीकार करा. आणि या परमेश्वराची भक्ती तुम्ही या ठिकाणी करा. म्हणजे भक्ती चळवळीमध्ये संत लोक जसं परमेश्वराची भक्ती करत होते तशा प्रकारची तुम्ही भक्ती या ठिकाणी करा. त्याचं अस्तित्व मान्य करून त्याची भक्ती या ठिकाणी करा. त्या भक्तिभाव तुम्ही आणा तुमच्या मनामध्ये, ही भूमिका ते मांडतात. तसं म्हणजेच काय, ही भूमिका आहे की सत्य, सदाचार आणि भक्ती हेच परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहे. यातूनच परमेश्वराची उपासना होऊ शकते. कुठल्याही प्रकारे मनुष्याची नरबळी देऊन, त्याचबरोबर कुठल्याही प्राण्याची बळी या ठिकाणी देऊन किंवा कर्मकांड करून किंवा नवस करून तुम्हाला या ठिकाणी परमेश्वराची प्राप्ती होणार नाही, त्याची उपासना या ठिकाणी होणार नाही. ही भूमिका आहे. परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही. खूप इम्पॉर्टंट आहे. परमेश्वराची जर तुम्ही प्रार्थना केली, आराधना जर तुम्ही या ठिकाणी केली तर त्यामुळे तुम्हाला भौतिक फलप्राप्ती होणार नाही. आता उदाहरणार्थ की तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करताय आणि तुम्ही म्हणताय की माझ्याकडे 1 कोटी रुपये येऊ द्या, माझ्या नावावर 100 एकराची जमीन या ठिकाणी होऊ द्या. तुम्ही जर असं म्हणताय की समोरची गाडी जी आहे BMW ती माझ्या नावावर या ठिकाणी होऊ द्या. तुम्ही जर म्हणत असाल की परमेश्वराची भक्ती करून, जर तुम्ही म्हणत असाल की MPSC मध्ये मला यश मिळू द्या, मी IAS ऑफिसर बनवून द्या, या ज्या काही भौतिक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला त्यातून प्राप्त होत नाही. भौतिक गोष्ट तुम्ही तुमच्या श्रमामुळेच या ठिकाणी मिळवता. परंतु परमेश्वराची प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होतं? तर तुम्हाला आध्यात्मिक उन्नती या ठिकाणी प्राप्त होती. हा सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा हा या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, आता त्या काळामध्ये हे स्पष्ट बोलणारे खूप कमी लोक होते. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं 1855 ला प्रकाशित झालेलं तृतीय रत्न नावाचं नाटक जर तुम्ही पाहिलं तर त्या नाटकामध्ये पण या ठिकाणी समजून येईल की एक ब्राह्मण पंडित त्या शेतकऱ्याला समजावून सांगतो की तू अशा प्रकारचे कर्मकांड कर म्हणजे तुला मोठ्या प्रमाणात भौतिक फल प्राप्त होईल, तुझं कुटुंब सुखी राहील. तू जर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आणि ईश्वराला खुश करण्यासाठी यज्ञविधी जर या ठिकाणी केलं तर तुझी आर्थिक संपत्तीची भरभराटी मोठ्या प्रमाणात होईल. तर तिथं तृतीय रत्नामध्ये कशा पद्धतीनं एक ब्राह्मण पुरोहित हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पैसा लाटतो हे फुल्याने तिथे या ठिकाणी सांगितलं तृतीय रत्नामध्ये. लक्षात घ्या, फुले ते सांगू शकले, परंतु प्रार्थना समाजाची सदस्य पण या प्रकारची भूमिका मांडतात हे खूप जास्त महत्वाचं आहे. समाजाला विरोध करून, स्वजातीय लोकांना विरोध करून ही ते भूमिका मांडताना दिसतात की ईश्वराची प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला असं काही मोठं भौतिक फलप्राप्ती होणार नाही, परंतु आध्यात्मिक उन्नती, तुमचं मन शुद्ध जरूर या ठिकाणी होईल.
तुमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल असणारा मत्सर जरूर या ठिकाणी समाप्त होईल आणि तुम्ही एक निरपेक्ष भावनेनं समोरच्या लोकांसोबत व्यवहार करू शकता, पाहू शकता. या प्रकारची भूमिका यांनी सांगितली की आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्ही ईश्वराची या ठिकाणी आराधना करा, प्रार्थना करा, ही भूमिका आहे. पुढे पहा, परमेश्वर अवतार घेत नाही, थेट अवतारवादालाच विरोध केलेला आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, केवळ हिंदू धर्मामध्येच नाही तर अनेक धर्मांमध्ये, बौद्ध धर्म पण असला, जैन धर्म जरी असला, त्याचबरोबर इकडे जर आपण पाहिलं तर ख्रिश्चन धर्म जरी असला आणि अगदी पैगंबरांचा इस्लाम धर्म जरी असला, तरी प्रत्येक धर्मामध्ये अवतारवादाची संकल्पना मांडली आहे. जसं की मैत्रेय बुद्ध आपण ही संकल्पना पाहिली तर बुद्ध पुन्हा अवतार घेईल या प्रकारची ती संकल्पना या ठिकाणी आहे, मैत्रेय बुद्ध. तर या प्रकारे मला हे सांगायचं तुम्हाला, हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये पण ज्या पद्धतीचे विष्णूचे 10 अवतार सांगितले, तर ते अवतारवाद जो आहे त्या अवतारवादाला यांनी विरोध केलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. अवतारवादाचा पूर्णतः विरोध या ठिकाणी प्रार्थना सभा घेतो आणि भूमिका काय मांडतो पहा. ईश्वर अवतार घेत नाही आणि त्यानं कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही. सर्वात इम्पॉर्टंट आहे, ईश्वरानं कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही, थेट त्यांनी धर्म व्यवस्थेवर आघात केलेला आहे. जसं की आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं की वेदांच्या विरोधात जाऊ नका. का नका जाऊ? कारण वेदांची निर्मिती ईश्वरानं केलेली आहे. वेद हे ईश्वरानं लिहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्यालाच प्रमाण माना. जर त्याचं उल्लंघन तुम्ही करत असाल तर ईश्वर तुम्हाला नरकामध्ये पाठवेल. ही मनामध्ये जी भीती आहे ती भीती संपवण्याचं कार्य यांनी केलं. ते म्हणतात की कोणताही धर्मग्रंथ हा ईश्वरानं लिहिलेला नाही, स्पष्टपणे भूमिका इथं मांडता दिसतात. हे धारिष्ट हे परमहंस मंडळीच्या सदस्यांमध्ये नव्हतं. त्यांनी पत्रिकेमध्ये लिहिलं होतं असं, परंतु उघड उघड ते बोलत नव्हते किंवा उघड उघड सभा घेऊन ते सांगत नव्हते. प्रार्थना समाजानं मात्र धर्मग्रंथाची निर्मिती कोणत्या ईश्वराने केली नाही हे उघड सभा घेऊन सांगत होते, हे लक्षात घ्या. त्यामुळे याचं महत्व किंवा याचं मोठं पण आहे. पुढे पाहायला भेटतं, मूर्तीपूजा ईश्वरास मान्य नाही. ईश्वरास मान्य नाहीये मूर्तीपूजा करणं. परमेश्वर असं म्हणत नाही की माझी मूर्ती तयार करा. कोणताही परमेश्वर घ्या, तो कधीच म्हणत नाही की माझी मूर्ती घ्या आणि त्या मूर्तीची पूजा करा, मूर्तीची आराधना करा. या पृथ्वी तलावर जेवढे ज्या कोणाला तुम्ही ईश्वर परमेश्वर या ठिकाणी मानता, ते कधीच म्हणत नाही की माझ्या मूर्तीची स्थापना करा किंवा त्याची या ठिकाणी तुम्ही पूजा अर्चा करा. ते भूमिका हे लक्षात घ्या, जिथं मूर्ती आली तिथं कर्मकांड आहे, तिथं अंधश्रद्धा या ठिकाणी आहे. आणि म्हणून सरळ सरळ भूमिका इथे या ठिकाणी मांडलेली आहे की मूर्तीपूजा जी आहे त्या मूर्तीपूजाला आम्ही अमान्य करतो, कारण परमेश्वर जो आहे या परमेश्वरालाच मूर्तीपूजा मान्य नाही. आता पहा, ब्रिटिशांच्या अँगलने जर थोडासा विचार केला तर तो पण थोडासा महत्वाचा आहे. इथं लक्षात घ्या की इंग्रज असं म्हणतात की भारत हा मागासलेला लोकांचा देश आहे. भारत हे अप्रगत राष्ट्र आहे, ते अंधकारामध्ये जगत आहे. संपूर्ण विश्व हे आधुनिकतेकडे जाते तर भारत मात्र अंधकारामध्ये अडकलेला आहे. का बरं म्हणतात? कारण भारतामध्ये एक धर्म नाही, भारतामध्ये एक धर्मग्रंथ नाही आणि भारतीयांचा एक ईश्वर पण या ठिकाणी नाही. अनेकेश्वरवाद भारतामध्ये आहे. ही भूमिका हे समजून घ्या. इंग्रज म्हणतायत की भारतीय लोक जे आहेत हे या ठिकाणी दगडांना मूर्त्या बनवतात किंवा दगडांच्या मूर्त्या बनवतात आणि त्याची पूजा अर्चा करतात, परंतु सामान्य माणसाचा जे दुस्साह करतात, याशिवाय अस्पृश्यांची सावली पण अंगावर या ठिकाणी पाडून घेत नाही. मग या प्रकारचं काम भारतीय समाज जर करत असेल, या प्रकारची परंपरा भारतीय समाज जोपासत असेल, तर भारतामध्ये या ठिकाणी प्रकाशमय युग कसं येईल? भारत हा अंधकारातच कितपत पडलेला आहे असं इंग्रज म्हणत होते. मग त्या इंग्रजांना काउंटर करत असताना, तुम्ही नवी समाजाची रचना करत असताना तुम्हाला पण आम्ही मूर्तीपूजेला स्वीकारत नाही, आम्ही मूर्तीपूजा अमान्य करतो आणि विशेष म्हणजे आम्ही पण आता एकेश्वरवादाचा स्वीकार या ठिकाणी करतो. ही भूमिका मांडणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं होतं, हे लक्षात घ्या. ब्रिटिशांचं म्हणणं होतं की भारत हा बदलत नाही, भारत हा न बदलणाऱ्या लोकांचा देश आहे. भारतात जर कोणतं परिवर्तन करायचं असेल, कोणतं बदल करायचा असेल, तर बाहेरच्या लोकांना भारतामध्ये यावं लागतं आणि भारतीय समाजाला बदलावं लागतं. या प्रकारच्या भूमिकेला, या इंग्रजांच्या भूमिकेला मुठमाती देण्याचं कार्य प्रार्थना समाजाने इथं केलेलं आहे, हे लक्षात घ्या. इथं भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. नाही, इंग्रजांचा दृष्टिकोन भारताप्रती चुकीचा आहे, आम्ही स्वतः बदलायला तयार आहोत. राजा राममोहन रायनी ज्या पद्धतीने सती प्रथा सारखा कायदा बनवला,
ईश्वरचंद्र विद्यासागरनं ज्या पद्धतीनं विधवा पुनर्विवाहाच्या संदर्भात कायदा करण्यासाठी प्रयत्नशील या ठिकाणी ते राहिले, यातून हे दिसतंय की आम्हाला स्वतःला बदलायचं आहे आणि आम्हाला बदलण्यासाठी बाहेर त्यांची आवश्यकता नाही. आम्हीच आमच्या समाजामध्ये अमूर्त परिवर्तन या ठिकाणी करू शकतो. या प्रकारची भूमिका समाजाप्रती मांडण्यामध्ये ब्राह्मण समाजही यशस्वी झाला आणि प्रार्थना समाजही यशस्वी झाला. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे काय म्हणतोय पहा. सर्व माणसं एकाच परमेश्वराची लेकरं आहेत. तुम्ही आम्ही शूद्र अतिशूद्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही सारेच लोक ईश्वराची या ठिकाणी लेकरं आहेत. हिंदू मुस्लिम शीख ईसाई ख्रिश्चन बौद्ध जैन हे सर्वच जण या ठिकाणी एकाच परमेश्वराची लेकरं आहेत आणि म्हणूनच सर्वांनी बंधुत्वाच्या भावनेनं एकमेकांशी व्यवहार केले पाहिजे. कोणती भावना? बंधुत्व जे आहे. तर त्या बंधुत्वाच्या भावनेनं सर्वांनी एकमेकांशी त्या ठिकाणी संबंध स्थापित केले पाहिजे ही भूमिका ते मांडताना एकंदर त्या ठिकाणी दिसून येतं. ते खूप महत्वाचे विचार इथं प्रार्थना समाज मांडताना दिसतात. आता इथं तुम्हाला लक्षात येईल की हो की ब्राह्मण समाजाने जी भूमिका मांडली तीच भूमिका प्रार्थना समाजाची होती. फक्त फरक एवढाच होता, ब्राह्मण समाज ईश्वराला निर्गुण निराकार मानत होतं, तर प्रार्थना समाज या ठिकाणी ईश्वराला सगुण या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. हाच फक्त फरक होता. पुढे पहा. आता हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे कारण या टॉपिक मध्ये तुम्हाला प्रार्थना समाजाशी संबंधित असे व्यक्ती की ज्यांनी प्रार्थना समाजासाठी काही महत्वाचे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत किंवा महत्वाचं कार्य किंवा काही महत्वाचा कार्याचा भाग उचललेला आहे. तर त्यामधली ही नावं फक्त लक्षात ठेवायची. प्रार्थना समाज अभ्यास करत असताना हे लेक्चर एक जरी केलं तर तुम्हाला वेगळं काही करायची गरज लागणार नाही. लक्षात घ्या. आता पहा, या समाजानं गिरगाव या ठिकाणी स्वतःची इमारत या ठिकाणी बांधली आणि तेच त्यांचं काय होतं? हेडक्वार्टर होतं, मुख्यालय होतं. हे लक्षात घ्या. जी पहिलं हेडक्वार्टर जे होतं त्यांचं ते पहिल्या स्लाइडवर मी तुम्हाला दाखवलं होतं, तर ते गिरगाव मधली इमारत त्यांनी बांधलेली आहे. हे लक्षात घ्या. लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांचं नाव कदापिही विसरू नका. लक्ष्मण भिकोबा चव्हाण, ठीक आहे. तर या लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांनी 1876 मुंबईतील चाळवाडी या ठिकाणी पहिली रात्रशाळा सुरू केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. आयोग तुम्हाला इथे प्रश्न विचारू शकतो की मुंबईतील चाळवाडीतील पहिली रात्रशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली? तर नाव आहे लक्ष्मण भिकोबा चव्हाण. ठीक आहे. या प्रकारे लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांनी ही रात्रशाळा उभी केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा मुद्दा उमाया लालशंकर यांच्याबद्दल खूप महत्वाचा मुद्दा आहे. उमाया लालशंकर. आता पहा, हे उमाया लालशंकर जे आहे त्यांनी हे प्रार्थना समाजाचे सदस्य असताना या उमाया लालशंकर यांनी पंढरपूर जे आहे तर या पंढरपूरमध्ये अनाथ बालकाश्रमची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. पंढरपूरमध्ये अनाथ बालकाश्रम या उमाया लालशंकर या ठिकाणी साधारणतः 1871-72 दरम्यान स्थापन करताना एकंदरीत दिसून येतं. या आधी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात घ्या. सन 1863 साली सन 1863 साली महात्मा ज्योतिराव फुले जे आहेत या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी भारतातील पहिला अनाथ बालक आश्रम स्थापन केलेला होता. महात्मा फुल्यांनी 1863 साली फुले आणि त्यांची पत्नी जी आहे सावित्रीबाई या दोघांनी 1863 साली पहिल्यांदा अनाथ मुलांसाठी अनाथ बालकाश्रम स्थापन केलं होतं आणि त्यानंतर मग उमाया लालशंकर यांनी हे अनाथ बालकाश्रम पंढरपूरमध्ये सुरू केलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. पहिलं श्रेय फुल्यांकडे जातं, नंतर मग या उमाया लालशंकर यांच्याकडे जातं. आपल्या सर्वांना माहिती आहे लोकहितवादी. लोकहितवादी जे आहे हे लोकहितवादी हे देखील प्रार्थना समाजाचे सदस्य होते. तर गुजरातमध्ये जेव्हा ते या ठिकाणी सरकारी नोकरी करण्यासाठी गेले होते तेव्हा त्या गुजरातमध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची एक शाखा सुरू केलेली होती. हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर प्रार्थना समाजाची शाखा गुजरातमध्ये सुरू करणारे कोण? तर लोकहितवादी होते. हा पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. पुढे पहा भाऊसाहेब वैद्य. भाऊसाहेब वैद्य पण खूप इम्पॉर्टंट आहे. भाऊसाहेब वैद्यांचं पूर्ण नाव काय आहे? द्वारकानाथ गोविंद वैद्य. हे नाव लक्षात ठेवा बरं का, कारण या नावांवर आयोग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो आणि कोंडीत पकडू शकतो. तर काय लक्षात घ्या की द्वारकानाथ गोविंद वैद्य उर्फ भाऊसाहेब वैद्य. हे भाऊसाहेब वैद्य सुमारे 44 वर्ष प्रार्थना समाजाचे सदस्य म्हणून काम करताना दिसतात. जेव्हा ते प्रार्थना समाजाला जॉईन झाले त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी सुबोध पत्रिकेचं या ठिकाणी संपादकांचं काम केल्याचं एकंदरीत दिसतं. सुबोध पत्रिकेचं सुमारे 44 वर्ष संपादकाचं कार्य भाऊसाहेब वैद्य करताना या ठिकाणी दिसतात. याचबरोबर
जेव्हा प्रार्थना समाजाला 1927 साली 50 वर्ष पूर्ण झाली होती. प्रार्थना समाजाला 1927 साली जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा याच भाऊसाहेब वैद्य यांनी प्रार्थना समाजाचा इतिहास या नावाचा महत्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे, असं एकंदरीत दिसून येतं. तर प्रार्थना समाजाचा इतिहास हा ग्रंथ कोणी लिहिला, त्याचं उत्तर आहे भाऊसाहेब वैद्य यांनी लिहिलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण कदापिही विसरता कामा नये मित्रांनो. पुढे आपण पाहूया. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं की प्रार्थना समाजानं आणखीन काय महत्वाची इनिशिएटिव्ह घेतली, काय महत्वाचे कार्य या ठिकाणी केले, त्यावर थोडंसं आपण प्रकाश त्या ठिकाणी टाकूया. आपल्याला माहिती असेल, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता. कधी तर 1876 पासून ते 1877 पर्यंत. याच्या आधी दख्खनचे दंगे झाले होते आणि त्यानंतर 1876 ते 1877 दरम्यान मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. या संदर्भामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी धनगवणीमध्ये दुष्काळग्रस्त लोकांसाठी कॅम्प सुरू केलेले होते आणि त्या कॅम्पच्या बाबत या ठिकाणी महात्मा फुल्यांनी जी भूमिका मांडली होती ती ज्ञान प्रकाश या वर्तमानपत्रातून, कृष्णाजी रानडे यांच्या ज्ञान प्रकाश या वर्तमानपत्रातून प्रकाशित झाली होती, हे लक्षात घ्या. तर दुष्काळ पीडित लोक जे होते, या दुष्काळ पीडित लोकांसाठी महात्मा फुले धनगवणीमध्ये कॅम्प या ठिकाणी सुरू करताना दिसून येतात. प्रार्थना समाजानं पण या काळामध्ये दुष्काळातील लोकांना अनेक समाज उपयोगी दुष्काळात त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्य प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलं. समाजोपयोगी कार्य म्हणजे काय? दुष्काळ झालेल्या लोकांना निवारा या ठिकाणी देणं, त्याचबरोबर त्यांच्या अन्नधान्याची सोय या ठिकाणी करणं, त्यांना दुभती जनावरं पुन्हा कसे मिळतील याचा प्रयत्न करणं, यांसारखी समाजोपयोगी कार्य या ठिकाणी प्रार्थना समाजाच्या वतीनं करण्यात आलेले आहे, असं एकंदरीत दिसतं. पुढे पाहायला भेटतं मजुरांच्या रात्रशाळा. लक्षात घ्या, मजुरांच्या रात्रशाळा देखील यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. लक्षात घ्या, पंडित रमाबाई 1882 ला पंडित रमाबाई 1882 ला पुणे प्रांतामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना करताना दिसतात. पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना करतात. या आर्य महिला समाजामध्ये प्रार्थना समाजाच्या लोकांनी विशेष सहभाग घेतलेला होता, हे लक्षात घ्या. न्यायमूर्ती के टी तेलंग होते, न्यायमूर्ती रानडे होते, त्याचबरोबर आर जी भंडारकर या ठिकाणी होते. हे सारेचे सारे लोक या प्रकारे आर्य महिला समाजाच्या जडणघडणीमध्ये विशेष योगदान देणारे होते. पंडित रमाबाई आपल्या सर्वांना माहिती असेल, ज्यांनी हाय कास्ट हिंदू वुमन या नावाचा महत्वाचा ग्रंथ लिहिला आणि त्याचबरोबर त्यांनी शारदा सदन आहे, मुक्ती सदन आहे, पातमी सदन आहे, सदानंद सदन आहे, अशा प्रकारच्या विविध संघटना या ठिकाणी त्यांनी स्थापन केल्याचं किंवा आश्रम स्थापन केल्याचं एकंदरीत दिसतं. जेव्हा पंडित रमाबाई पुण्यामध्ये होत्या, तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी देखील पंडित रमाबाईंच्या या कार्याला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट केल्याचं एकंदरीत दिसतं. एक मुद्दा मला इथं आवर्जून सांगायचा वाटतो. पंडित रमाबाई ख्रिश्चन धर्माचा स्वीकार या ठिकाणी करतात. पंडित रमाबाई जेव्हा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतात आणि तेव्हा सनातनी लोक जे होते त्यावेळेचे महाराष्ट्रातले, त्यांनी पंडिता रमाबाई यांच्या या शारदा सदनला किंवा आर्य महिला समाज मंडळावर जेव्हा टीका केली आणि भूमिका अशी मांडली की पंडिता रमाबाई आर्य महिला समाजाच्या माध्यमातून भारतीय मुलींना ख्रिस्ती धर्माकडे जाण्याचा किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करतायत, अशी जेव्हा पंडिता रमाबाईंवर टीका झाली, तेव्हा लक्षात घ्या, रानडे असू द्या, के टी तेलंग असू द्या किंवा भंडारकर असू द्या, या सर्वांनी पंडिता रमाबाईंची साथ सोडलेली आहे, हे पण लक्षात घ्या. पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शेवटपर्यंत पंडिता रमाबाई यांची साथ सोडलेली नाही, हे पण लक्षात या ठिकाणी ठेवा. पुढे पाहायला भेटतं, प्रार्थना समाजाचं महत्व पटवून देण्यासाठी, समाजाबद्दल लोकांच्या जी शंका आहेत त्या शंका दूर करण्यासाठी, प्रार्थना समाजाचं महत्व पटवून देण्यासाठी, समाजाबद्दल लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन करण्यासाठी रानडे एक निबंध लिहितात. त्या निबंधाचं नाव आहे थिएस्ट कन्फेशन ऑफ फेथ. थिएस्ट कन्फेशन ऑफ फेथ यावर प्रश्न आयोग विचारू शकतो की हा ग्रंथ कोणी लिहिला, तर न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. हा निबंध कोणी लिहिला, थिएस्ट कन्फेशन ऑफ फेथ, तो न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. प्रार्थना समाजाचं महत्व लोकांना पटवून देण्यासाठी आणि लोक प्रार्थना समाजावर ज्या टीका करतात, प्रार्थना समाजावर जे शंका उपस्थित करतात, त्यांचं महत्व समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी त्या शंकांचं निरसन समजावून सांगण्यासाठी रानडे थिएस्ट कन्फेशन ऑफ फेथ या प्रकारचं
निबंध या ठिकाणी लिहिताना आपल्याला या ठिकाणी दिसत होतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. त्या प्रकारे प्रार्थना समाजाशी संबंधित असणारे लोक आणि प्रार्थना समाजाचं कार्य, त्यांची शिकवण, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आता सर्वात महत्वाचा व शेवटचा टॉपिक आपण त्या ठिकाणी पाहूया. आता पहा, एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणती व्यक्ती प्रार्थना समाजाशी संबंधित आहे अथवा नाही, असे प्रश्न सातत्याने विचारले जातात. लक्षात घ्या, प्रार्थना समाजासाठी काम करणारी एक पिढी होती, ती न्यायमूर्ती रानड्यांपर्यंत होती. या न्यायमूर्ती रानड्यांचं 1901 ला निधन झालेलं आहे आणि त्यानंतर मग प्रार्थना समाजाची धुरा पुढे घेऊन जाणारी एक दुसरी पिढी आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे, असं एकंदर दिसतं. तर या दुसऱ्या पिढीतील पुढारी किंवा या दुसऱ्या पिढीचे शिलेदार जर कोण आहे, तर हे 3 लोक आहेत, लक्षात घ्या. गोपाळकृष्ण गोखले, विठ्ठलरामजी शिंदे आणि त्याचबरोबर नारायण मल्हार जोशी. हे 3 महत्वाचे दिग्गज नेते हे प्रार्थना समाजातून तयार झालेले आहेत, असं एकंदरीत दिसतं. तर खूप इम्पॉर्टंट मुद्दे आहे की प्रार्थना समाजाशी संबंधित असणारे हे तिघ जे पुढे जाऊन भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटना देखील या ठिकाणी स्थापन करतात. तर लक्षात घ्या, नारायण मल्हार जोशी जे 1911 ला सोशल सर्व्हिस लीगची स्थापना करताना दिसून येतात. सोशल सर्व्हिस लीग सन 1911 ला स्थापन केलं गेलं. नारायण मल्हार जोशी हे पुढे जाऊन कामगारांचे मोठे नेते या ठिकाणी बनलेले आहेत, असं एकंदरीत दिसतं. तर कामगार वर्ग जो आहे, तर या कामगार वर्गासाठी मोठी भूमिका, मोठं कार्य सोशल सर्व्हिस लीगच्या माध्यमातून नारायण मल्हार जोशी करताना दिसतात. आणि हेच नारायण मल्हार जोशी पुढे जाऊन इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे मध्ये भारतीय सदस्य म्हणून भारतातील कामगारांचे प्रतिनिधी म्हणून इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मध्ये सहभाग घेतात, पहिल्या अधिवेशनात सहभाग घेतात, हे लक्षात घ्या. तर ही व्यक्ती प्रार्थना समाजाशी संबंधित होती, प्रार्थना समाजातून इथं आलेली होती, लक्षात घ्या, जे पुढे जाऊन सोशल सर्व्हिस लीग स्थापन करतात. विठ्ठलरामजी शिंदे, आपल्याला तर माहिती आहे, वीरा शिंदे प्रार्थना समाजाशी संबंधितच नाव आहे. या वीरा शिंदे जेव्हा प्रार्थना समाजामध्ये या ठिकाणी कार्य करत होते, तेव्हा या वीरा शिंदे यांनी एक महत्वाचं नियतकालिक या काळामध्ये चालवलं होतं. त्या नियतकालिकावर प्रश्न आयोग विचारू शकतो. तर कोणतं नियतकालिक चालवलं? उपासना. उपासना नावाचं नियतकालिक हे वीरा शिंदे यांनी चालवलेलं आहे, असं एकंदरीत दिसतं. पुढे पाहायला भेटतं की अमेरिकेतील एकेश्वरवादाचं काम करणाऱ्या लोकांची एक स्कॉलरशिप, एक शिष्यवृत्ती वीरा शिंदेना मिळाली. तेव्हा वीरा शिंदे आय थिंक सो 1903च्या दशकामध्ये ते तिथं युरोपामध्ये गेलेले होते आणि नंतर ऍम्स्टरडॅम या ठिकाणी त्यांनी हिंदुस्थानचा उदार धर्म या नावाचा निबंध ऍम्स्टरडॅम या ठिकाणी वाचलेला आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. या प्रकारे वीरा शिंदे देखील प्रार्थना समाजाशी संबंधित या ठिकाणी नाव आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि हे डिप्रेस क्लास मिशन जे आहे, हे पुढे जाऊन डिप्रेस क्लास मिशन 1906 साली मुंबईमध्ये स्थापन करताना दिसतात. NG चंदावरकर जे प्रार्थना समाजाशी संबंधित नाव आहे, तर त्या NG चंदावरकर या डिप्रेस क्लास मिशनचे त्या ठिकाणी पहिले अध्यक्ष या ठिकाणी होते. हा पण महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून समाजात बहिष्कृत असणाऱ्या समाजाचा सर्वांगीण विकास करणं, सर्वांगीण उद्धार करणं, यासाठी इथे या ठिकाणी कार्य केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे, वीरा शिंदे आणि त्यांचा डिप्रेस क्लास मिशन जे प्रार्थना समाजाशी निगडीत होते. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं गोपाळकृष्ण गोखले, नामदार गोपाळकृष्ण गोखले, जे भारतीय राष्ट्रीय चळवळीतलं अत्यंत महत्वाचं नाव या ठिकाणी मानलं जातं. हे नामदार गोखले देखील प्रार्थना समाजाशी संबंधित नाव आहे, हे लक्षात घ्या. आयोगानं याच गोखल्यांवर प्रश्न विचारला होता, हे लक्षात ठेवा. तर या प्रकारे हे गोपाळकृष्ण गोखले हे सर्वंट ऑफ इंडिया या नावाचं संघटन 1905 साली सुरू करताना एकंदरीत पाहायला भेटतात. तर 1905 साली या प्रकारे भारत सेवक समाज या नावाचं संघटन स्थापन केलं जातं, ज्याला आपण सर्वंट ऑफ इंडिया असं या ठिकाणी म्हणतो. हेच गोपाळकृष्ण गोखले पाहायला भेटतं मवाळ मतवाद्यांचं नेता म्हणून किंवा मवाळ मतवाद्यांचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. हेच गोपाळकृष्ण गोखले पाहायला भेटतं लाइटनिंग कंडक्टर थिअरी या ठिकाणी मांडताना दिसतात. हेच गोपाळकृष्ण गोखले 1911 ला केंद्रीय विधिमंडळामध्ये
भूमिका मांडतात की या देशातील निरक्षरता संपवणं हे ब्रिटिश सरकारची जबाबदारी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारे गोपाळकृष्ण गोखले 1905 साली सर्व्हंट ऑफ इंडियाची स्थापना करतात. पुढे पाहायला भेटतं गोपाळकृष्ण गोखले पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी भारतीय लोकांना कॅनडा आणि त्याचबरोबर ऑस्ट्रियाप्रमाणे कायद्या तुम्ही या ठिकाणी त्यांना कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे वसाहती अंतर्गत स्वराज्य द्या याची पण भूमिका ते मांडताना एकंदरीत दिसतं. या प्रकारे रामदास गोखले, वीरा शिंदे आणि नारायण मल्हार जोशी जे नाम जोशी जे पुढे जाऊन राष्ट्र चळवळीत महत्वाची भूमिका बजावतात. हे सारे सारे या प्रार्थना समाजाशी संबंधित नावं आहेत, हे लक्षात घ्या. इथले कार्यकर्ते या ठिकाणी हे होते, हे लक्षात घ्या. पुढच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो की विठ्ठलरामजी शिंदेनी स्थापन केलेला डिप्रेस ट्रान्समिशन आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी या ठिकाणी स्थापन केलेला या ठिकाणी सर्व्हंट ऑफ इंडिया भारत सेवक समाज काय होता, त्याची नेमकी पार्श्वभूमी काय होती, त्या सगळ्यांवर आपण या ठिकाणी काम करूया. धन्यवाद, थँक्यू. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याचं कमेंट्स देखील या ठिकाणी द्या. आपल्या ऍप्लिकेशनवर देखील तुम्ही त्याचा काय म्हणतात त्याला प्रतिक्रिया, तर त्या प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. थांबूया आपण. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.